बातमी। आज माझ्याकडून गेल्यानंतर मी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी करत आलो एक बैठक म्हणजे मी सुरुवातीला आधीच माननीय मुख्यमंत्री मोदयांचे आभार मानतो। पुन्हा माझ्यावर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री ही जबाबदारी दिलेली आहे। आज पहिल्या दिवशी म्हणजे काल त्यानंतर मी या ठिकाणी आलो। पक्षाची मोठी बैठक या ठिकाणी होती आणि त्यानंतर मी तात्काळ जिल्हाधिकारी करत आलो आणि परवा सोमवारी रविवारी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या पद्धतीने गर्दी झाली खरं म्हणजे स्टॅम्पेड होता राहिला थोडा आठवत नाही इतकी गर्दी त्या ठिकाणी दर्शनाच्या ठिकाणी झालेली होती आणि येणाऱ्या सोमवारी पुन्हा रविवारी सोमवारी तशीच गर्दी किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी राहील आणि मग तिचं नियोजन काय करावं लागेल हे टाळता कसं येईल VIP दर्शनाच्या बाबतीमध्ये सुद्धा काय निर्णय करायचा त्या संदर्भात बैठक बोलवली होती। त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष होते CEO होते पोलीस प्रशासन सगळं या ठिकाणी हजर होतं सगळेच अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी हजर होते आणि या संदर्भामध्ये VIP दर्शन होता आणि ते सगळं बंद केलेलं आहे रविवारी सोमवारी गर्दीच्या वेळेला अजिबात त्या ठिकाणी VIP दर्शन होणार नाही असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि गर्दीचं नियोजन पार्किंगचं नियोजन हे सुद्धा या ठिकाणी करावं लागतं। अजून तर कुंभमेळ्याला 1 वर्ष वेळ अवधी आहे त्यावेळेला तुम्हाला 2 लाखाच्या जवळपास भाविक बाहेरून त्या ठिकाणी आलेले होते बाहेरचे आणि म्हणून तेवढी तारांबळ उडाली तर मग कुंभमेळ्यात तर कोटीमध्ये लोक येणार आणि म्हणून त्याचा अनुभव एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे काय करावं लागेल काय करावं लागणार नाही काय काळजी घ्यावी लागेल तसं मागच्या कुंभाचा अनुभव 12 वर्षापूर्वीचा आपल्याला आहे 24च्या वेळेला कुंभमेळ्यावरती होतो पण या संदर्भामध्ये काय काय नियोजन करावं लागेल त्या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर चर्चा सगळ्या डिपार्टमेंटची एसटी महामंडळाचे असतील आरटीओचे असतील पोलीस डिपार्टमेंट असेल प्रशासन या ठिकाणी नगरपालिका सगळ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्यात सगळ्यांच्या अडचणी स्वच्छतागृह कसे पाहिजे पाणी व्यवस्था काय केली पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये पार्किंगच्या ठिकाणी लाईटांची काय व्यवस्था करायची या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आता पुढच्या वेळेला सोमवारी अतिशय सुटसुटीतपणे सगळं दर्शन वगैरे सगळं त्या ठिकाणी होईल पार्किंगची व्यवस्था होईल अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली। इतकी गर्दी नसलेलीच वाटलं नव्हतं म्हणजे कधी तेवढी गर्दी नव्हती म्हणजे आतापर्यंत कधी एवढी गर्दी एवढ्या गाड्या कधी नव्हत्या इतक्या गाड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यामुळे परिस्थिती उद्भवलेली आहे। अन्यथा सालाबाजाप्रमाणे जर ती गर्दी असती तर असं कधी झालंही नसतं पण अचानक गर्दी एवढी वाढली कारण आता इतका ओढा सध्या लोकांचा वाढलेला आहे धार्मिक क्षेत्राकडे आता पंढरपूरला बघा 25 लाख मागच्या वेळी याला 35 लाख 10 लाख लोक वाढून येते त्यामुळे इथला अंदाज आला नाही हे खरं आहे पण या ठिकाणी VIP दर्शन हे जे आपण सिस्टीम सुरू केली आहे त्यामुळे तिथे गोंधळ झाला आणि या ठिकाणी आता कोणीही गेल्या वेळी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने दर्शन देण्याची व्यवस्था पैसे घेऊन ट्रस्टी आहे ट्रस्टला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अतिशय सुलभ शब्दामध्ये या ठिकाणी सांगणार आहोत आणि जे कोणी असे धंदा करतील त्यांना मग त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी होण्यासाठी कारण आता लगेच काही बाजून होणार नाही 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी पण त्या जागेच्या संदर्भामध्ये थोडंसं दूरच आहे लांब पडेल थोडं जे रिझर्वेशनचं आहे ते आउटस्कटला आहे पण त्या संदर्भामध्ये आता आम्ही एक 100 बेडचं रेडीमेड हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे ते आम्ही ताब्यामध्ये घेतलेलं आहे त्या ठिकाणी व्यवस्था करतोय त्याचबरोबर डॉक्टरची कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही मेडिसिनची कमी राहणार नाही आणि 2 ठिकाणी आता आपण तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी बनवू कारण कुंभमेळ्यापर्यंत राहिलेच पुढे ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे पण लवकरच 100 बेडचं जे हॉस्पिटल आहे जागेचा थोडा तिढा आहे तो आपण सोडून त्या कामाला सुरुवात करू पण कुंभमेळ्यामध्ये आपण कामात येणार नाही तोपर्यंत आपण 100 बेडचं हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल घेतलेलं आहे गरज भासल्यास अतिरिक्त अजून आपण जागा त्या ठिकाणी घेऊ जागा त्या ठिकाणी आहे पण आता तात्पुरत्या संदर्भामध्ये आपण 2 जागा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू आहे। महाराष्ट्र बुलेटिन आपला महाराष्ट्र आपली बातमी।